रासायनिक खतांची झालेली दरवाढ शेतकऱ्यांना मरणाच्या दारात लोटणारी। भूमिपुत्रांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन निषेध नोंदवला व दरवाढ कमी करण्याची मागणी केली। खरं तर भारत या देशाची ओळख कृषीप्रधान देश म्हणून आहे। या देशात बहुतांश लोक शेती करतात, मात्र शेतकऱ्यांना शेती ही उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्यामुळे न परवडणारी झाली आहे। गेल्या 2 ते 4 दिवसातच रासायनिक खतांचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढलेले असताना रासायनिक खते खरेदी करणं शेतकऱ्यांना न परवडणारच आहे। कारण शेतीमालाचे भाव जैसे थे आहेत, मात्र रासायनिक खतांची दरवाढ ही वर्षाकाठी जोमाने वाढत असल्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त होताना दिसत आहे। एका दाण्याचे 1000 दाणे करत असताना शेतकऱ्यांना शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा पिकांना पुरवठा करावा लागतो आणि त्यात जर दिवसेंदिवस रासायनिक खतांची दरवाढ होत असेल तर ही दरवाढ शेतकऱ्यांना मरणाच्या दारात लोटणारी आहे। ही मागणी घेऊन आज दिनांक 7 मे 2024 रोजीला भूमिपुत्रांनी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्याकडे जाऊन खताची झालेल्या दरवाढीचा निवेदनाद्वारे निषेध नोंदवला व शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर करत तात्काळ वाढलेली रासायनिक खतांची दरवाढ कमी करण्यात यावी अशी मागणी युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वामध्ये केली। दरवाढ झालेले रासायनिक खतांचे दर: खताचे नाव 10-26-26, जुने दर 1470, नवे दर 1700, 20-20-013, जुने दर 1250, नवे दर 1400, 24-24-0, जुने दर 1550, नवे दर 1700, सुपर 500-550। यावेळी अशफाक देशमुख, अजय गिरी, वैभव जाणे, सोपान पाटील, सदाशिव जाणे, संतोष गणगे, विष्णू पाटील, सोपान तायडे तसेच बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते। सूर्या मराठी न्यूजसाठी अनिल सिंग चव्हाण, जळगाव, बुलढाणा। कृषीप्रधान देश म्हणून आहे। ज्या देशात 80% लोक शेती करतात त्या देशातील शेतकऱ्यांना सरकार मरणाची दारं खुली करताना या ठिकाणी दिसत आहे। आपण पाहिलं असेल की या 2-3 दिवसात रासायनिक खताची दरवाढ ही सातत्याने वाढत आहे आणि शेतकऱ्याला या ठिकाणी मरणाची दारं खुली होताना दिसत आहे। कारण की आम्ही सोयाबीन कापसासाठी मोठमोठाले आंदोलन केले, मोर्चे काढले, सरकार दरबारी आमच्या मागण्या त्या ठिकाणी टाकल्या किंवा सोयाबीन कापसाला दरवाढ भेटली पाहिजे, परंतु त्या ठिकाणी सोयाबीन कापसाला किंवा शेतकऱ्याच्या मालाला या ठिकाणी भाव न देता शेतकऱ्यांचा जो रासायनिक खत आहे त्याच्यावरती सरकारने मात्र खूप मोठ्या प्रमाणात दर त्या ठिकाणी वाढवलेले आहेत। तरी आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही शेतकरी या ठिकाणी उत्पन्नापेक्षा खर्च हा आमच्या शेतकऱ्याला होऊन राहिलेला आहे। तरी आमचं एक म्हणणं आहे की जसं आपण तात्काळ या रासायनिक खताची दरवाढ कमी करण्यात यावी या मागणीकरता आम्ही उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या दालनामध्ये आलेलो आहोत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।